व्हायला हवेत. जी. पुढे आपण जाताना की गृह खरेदीदारांसाठी या सुधारणा कितपत फायदेशीर ठरतायत आणि मध्यमवर्गीय आणि पहिल्यांदा जे घर घेणारे असतात, कारण की प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलं हक्काचं घर झालं पाहिजे, तर अशा कुटुंबाची कशी आणि किती बचत होते? सो मी म्हटल्याप्रमाणे की साधारण अफोर्डेबल हाऊसिंग जी आहे म्हणजे 45 लाखाच्या खाली जी घरं आहेत त्यांना तर खूपच मोठा फायदा झाला. त्यांना 3.5% याचा फायदा होईल. त्यांना ऑलरेडी GST 1%च लागू होतं आणि जी त्याच्याहून महागातली घरं आहेत तिथे थोडासा फरक कमी दिसेल, 1.5% पासून 3% असा साधारण दिसेल. पहिल्यांदा जो घर घेतो त्याला हाऊसिंग लोनमध्ये पण सवलती असतात. एक दुसरा याला जोडून एक रिफॉर्म झालेला आहे जो मी प्रकर्षाने इथे मांडतो आणि तो असा आहे की रेपो रेट जो आहे तो सातत्याने गेले वर्षभरात कमी झालेला आहे आणि आमची अपेक्षा आहे की या पुढच्याही क्वार्टरला तो अजून कमी होईल. आता तो झाल्यामुळे आज हाऊसिंग लोन आहे ते साधारण 8%च्या घरात येऊन बसलं आहे. त्यामुळे ते खरोखरच ग्राहकाच्या हातात पैसे उरत आहेत आणि त्यामुळेच तुम्ही बघताय की दिवाळीत आज सगळी बाजार फुल आहे. सगळीकडे लोक गर्दी करून खरेदी करतायत आणि त्यामुळे ग्राहकाचा निश्चितच फायदा झाला. दोन्ही बाजूंनी सोपं झालंय की मिळणारं कर्ज हे